15 जानेवारीला महापालिकेसाठी मतदान होणार आहे आणि त्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. अशा प्रसंगी उमेदवारांकडून महिलांना वाणचं वाटप केलं जाऊ शकतं आणि हे वाणचं वाटप केलं जात असताना त्यांना प्रलोभनं दाखवली जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं आचारसंहिता विभागाची जबाबदारी वाढलेली आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशी ही वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि या वॉर रूमच्या मार्फत या सगळ्या उमेदवारांवरती खास करून मकर संक्रांतीच्या दिवशी नजर ठेवली जाणार आहे. आता आपल्यासोबत इथले प्रमुख आहेत. सर, कशी आपण नजर ठेवणार आहोत? कारण मकर संक्रांतीला वाणचं वाटप केलं जातं, प्रलोभन त्या निमित्तानं दाखवलं जाऊ शकतं. मतदानाच्या एक दिवस आधी मकर संक्रांतीचा सण येत आहे आणि या दिवशी महिलांना वाण देण्याच्या निमित्ताने वस्तूंचं पैशाचं वाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरता या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण वॉर रूम स्थापन केलेली आहे. इथं सोशल मीडिया कक्ष आहे. 10 ते 12 या ठिकाणी तंत्र उपलब्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवतोय की अशा कोणत्याही घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात जर झाल्या तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं वाण म्हणजे आता त्यात वस्तू असू शकते किंवा काही जण पैसे दिले शक्यता आहे, तर त्या अनुषंगाने काय काय नियम आपण दिलेले आहे? मतदारांना कोणत्याही प्रकारचं प्रलोभन देणं भारतीय न्यायसंहिता 2023 मधील 170 नुसार गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसं वॉर रूम मध्ये सोशल मीडिया कक्ष आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये आपले एकूण 36 भरारी पथकं आहेत. त्यांच्या मार्फत देखील या सर्व अशा घटनांवर नजर असणार आहे. अशी कोणतीही घटना घडली की त्याच्यावरती अतिशय कडक कारवाई केली जाणार. मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हटलंच जातं आणि याच प्रसंगी उमेदवार मतदार राजावरती आणखी गोड बोलून त्यांच्यावरती प्रेम दाखवू शकतं, कारण त्यांना या मतदारांची मतं हवी आहेत. महिलांना वाण देण्याची प्रथा आहे आणि याच वाणच्या रूपानं प्रलोभन दाखवलं जाऊ शकतं. परंतु ही वॉर रूम असेल किंवा प्रत्यक्षात आचारसंहिता विभागाचे कर्मचारी हे या उमेदवारांवरती करडी नजर ठेवून आहेत. जर त्यांनी वाणच्या रूपात या मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कारवाईची संक्रांत येऊ शकते. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.